1141 बिबट्यांच्या रेस्क्यू सेंटरसाठी जुन्नर तालुक्याला मान्यता मिळाली। या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? अत्यंत चांगला निर्णय आहे आणि ह्या रेस्क्यू सेंटरसाठी खूप पूर्वीपासून आम्ही प्रयत्नशील करत होतो, कारण त्याला विविध मागण्यानुसार करावं लागतात। आपल्या तालुक्यामध्ये ऑलरेडी आत्ता जे काय 40 बिबट्याचं रेस्क्यू सेंटर होतं, त्याची कॅपॅसिटी 140 नेण्यासाठी मी आमदार असताना तो मंजूर झाला। त्याचं बऱ्यापैकी काम पूर्ण झालं आहे, त्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे। त्यासाठी फंडिंग अजितदादा पवार यांनी केलं होतं। बिबट सफारीसारखा प्रकल्प जुन्नरला व्हावा म्हणून त्याला DPRसाठी पैसे अजितदादांनी 1.5 कोटी रुपये दिले होते। ते अजूनही CZAकडे परवानगीसाठी प्रलंबित आहे। आता CZAकडे परवानगीसाठी हे आपण दिलं आहे। CZAने प्रथम मान्यता दिलेली आहेत, त्यातून अंतिम मान्यता आल्यानंतर त्याची इश्यू होईल, त्याच्यावर गव्हर्नमेंट फंडिंग करेल आणि त्याच्यानुसार बिबट्याचा हा प्रश्न निश्चित प्रकारे कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल। मी केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं, आमचे नेते असतील किंवा आत्ताचे आमदार असतील, मी ह्या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार मानतो। पर्यटन तालुका डिक्लेअर झालेले आता बरेच वर्ष होत आलेले आहेत, पण म्हणाल तर इन्फ्रास्ट्रक्चर काही उभारले जात नाही, रस्ते नाही आहेत आदिवासी भागातले अजून। तर या सगळ्या याच्यात मग बिबट ही जी सेंटर होणार आहे, तर ते पण पर्यटनाच्या याच्यात रूपांतर करण्यासाठी काही प्रयत्न होतात का नाही? नाही, बिबट्याचं कसं आहे, आता हे रेस्क्यू सेंटर जे आहे हे बिबट्यावर निर्बंध आणण्यासाठी आणि विशेषतः इंजर्ड बिबट्या असतील किंवा आक्रमक बिबट्या झाल्या असतील किंवा ते मानवी वस्तीला धोका होते म्हणून त्यांच्यासाठी हे रेस्क्यू सेंटर्स उभे राहतात। ते टुरिझमसाठी नाही, बिबट सफारी हे टुरिझमसाठी आहे। जिथं जिथं रेस्क्यू सेंटर्स आहेत तिथं लोकांचा इंटरफेरन्स अलाउड करत नाही गव्हर्मेंट, प्राणीप्रेमी, आणि तो लॉच आहे की त्यांना डिस्टर्बन्स, ह्युमन इंटरफेरन्स मागं पडताना दिसतंय का? मागं पडताना दिसतंय। ते मागं पडायचं कारण काय हे तर वेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळं मी स्वतंत्ररित्या त्याच्यावर चर्चा करेल, ते मी आता बोलणार नाही। पण तुमचा मूळ प्रश्न जो पर्यटनाचा होता, तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तालुका हा पर्यटन जाहीर झाला, पण पर्यटनाच्या हेडखाली नाही, पण वेगळ्या शासनाच्या हेडखाली आपल्या तालुक्यामध्ये अनेक रस्ते झाले। वल्लभ शेठच्या काळात झाले, बाळासाहेब दांगटांच्या काळात झाले, शरद सोनवणेच्या काळात झाले, मीही त्याच्यामध्ये भर टाकली। पण पर्यटन तालुका हा फक्त घोषणापुरता सीमित राहिलेला आहे। पर्यटन तालुका झाला म्हणून स्पेशल जुन्नर तालुक्याला काय फॅसिलिटीज आहेत तर ते अजिबात कुठल्या नाही। त्या फॅसिलिटीज मिळवून देण्याकरता आम्ही जुन्नर तालुक्याच्या टुरिझमचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला होता। तो मी आमदार असताना अजितदादांच्या समोर तो डेव्हलपमेंट प्लॅन आम्ही सादर केला। त्या डेव्हलपमेंट प्लॅनसाठी मंजुरीसाठी आता कलेक्टर ऑफिसला आहे। पण त्याच्यानंतर मी इथं काय प्रतिनिधी नाही, पण आत्ताचे प्रतिनिधी निवडून आल्यानंतर तुम्हाला आठवत असेल ते एकदा खूप असं बडेजाव करून माझ्याकडे भेटायला आले होते, सगळे पत्रकार बोलवले होते आणि त्यांनी सगळे पत्रकारांसमोर सांगितलं होतं की अतुल शेठने 5 वर्ष काय केलं आणि अजून कुठले प्रश्न प्रलंबित आहे। तर मी एक चांगली पाऊल आत्ताच्या आमदारांनी उचललं असं मला वाटत होतं, पण ते फक्त शो शायनिंग पुरतं सीमित राहिलं। मी त्यांना सगळी माहिती दिली आणि मी ते पुढे नेतो, पण त्यांनी त्यातलं काही केलं नाही। फक्त लोकांच्यापर्यंत मी कसा चांगला आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे। पण आता पर्यटनच्या माध्यमातून पर्यटन तालुका जाहीर झाला, मग लोकांना काय मदत झाली पाहिजे? त्यांना काय टॅक्समध्ये वेवर आहे का? जिथे जिथं हॉटेल्स उभे राहतात त्यांना इन्सेंटिव्ह स्कीम्स आहेत का? जिथं जिथं मोठे प्रकल्प असे उभे राहणार आहेत त्यांना पर्यटन बूस्टसाठी MSEBमध्ये सवलत आहे का? त्यांना इतर गव्हर्नमेंटच्या टॅक्सेशनमध्ये सवलत आहे का? किंवा त्यांच्याकडून 3 वर्ष टॅक्स घेण्यात येऊ नये, असं एक पॉलिसी फ्रेम केली पाहिजे। आणि ती पॉलिसी फ्रेम करण्याचं पहिलं पाऊल मी उचललं होतं, पण त्यात पुढं होताना काही दिसून येत नाही। होमस्टेजसाठी गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज आहेत, ते प्रभावीपणे पर्यटन तालुका जर जाहीर झाला असेल तर इथे राबवला गेला पाहिजे। तर ते होमस्टेजचे काही प्रोजेक्ट्स आहेत ते कोण करत नाही, म्हणजे मूळ मुद्दा जो आहे ना तो मागं राहतो आहे। आणि बाकीच्या गोष्टीसाठी मला मतं कशी मिळतील याच्याकरता सध्या राज्यकर्ते काम करत आहेत असं मला वाटतं। बेनके साहेबांची, पवार साहेबांची आणि दादांची कामं आहे काय म्हणतो शिकवण आहे की राजकारण विकासाचं करावं, मताचं करू नये। आणि आता घडी एकदम विस्कटलेले आहेत, मतं कशी मिळतील त्याच्यावरच प्रत्येकजण फोकस करतो आहे आणि त्याच्यामुळं हे जे प्रोजेक्ट्स आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते मागं पडतात असं मला वाटतं। म्हणून त्याच्यावर अत्यंत बारकाईने प्लॅनिंग करून पुढे जाणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।